नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी नागरिकशास्त्रामधील चौथा धडा मूलभूत हक्क भाग 2 याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे लिहिते व्हा. त्यातील एक आहे धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते. उत्तर, कारण धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधानाने शासनाला प्रतिबंध केला आहे. प्रश्न 2 आहे संविधानात्मक उपयोजनांचा हक्क म्हणजे काय? उत्तर, संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागण्याचा जो हक्क असतो त्यालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. प्रश्न 2 आहे योग्य शब्द लिहा. त्यातील एक आहे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण. उत्तर, देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. दुसरा आहे कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्यांकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. उत्तर आहे अधिकार उच्च. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 3 आहे लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. उत्तर, परमादेश. 4 आहे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश. उत्तर, मनाई हुकूम किंवा प्रतिषेध. 3 आहे आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा. त्यातील एक आहे सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात कारण. उत्तर, भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत. 2 सण समारंभ हा लोकजीवनाचा संस्कृतीचा एक भाग आहे. 3 आपले सांस्कृतिक वेगळेपण जपण्याचा अधिकार संविधानाने मान्य केला आहे. म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. पुढील प्रश्न आहे मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण. उत्तर, 1 भारतीय संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिला आहे. 2 या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन करता येते. 3 आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात. म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. 4 आहे रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा ते बरे. त्यातील एक आहे हक्कभंगासाठी आपली तक्रार न्यायालय विचारात घेते. उत्तर आहे न्यायालय. 2 शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. हे दुसरं म्हणजे धार्मिक हे त्याचं उत्तर आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.